मेन्स्ट्रुअल कप किंवा पिरियड कप याच्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. याचे प्रोज कॉन्स, कोणी वापरायचा कोणी नाही वापरायचा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी डॉक्टर अक्षया रानडे आणि आज आपण बघतो आहोत मेन्स्ट्रुअल कप किंवा पिरियड कप बद्दल. पिरियड कप किंवा मेन्स्ट्रुअल कप हे सॅनिटरी पॅड्स किंवा टॅम्पॉन्स यासारख्या पिरियडमध्ये ब्लड सोक करणाऱ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त वापरता येणारा एक पर्याय आहे. पिरियड कप हे मेडिकल ग्रेड सिलिकॉनचे बनलेले असतात आणि हे वेगवेगळ्या साइजेसमध्ये येतात. म्हणजे तुम्ही व्हर्जिन असाल, तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह आहात पण तुमची वजायनल डिलिव्हरी झालेली नाही, किंवा तुमची वजायनल 1 किंवा 2 डिलिव्हरीज झाल्या आहेत, तुमचं वय 40च्या आत किंवा पुढे आहे, याच्यानुसार याचा स्मॉल, मीडियम किंवा लार्ज साईज तुम्हाला निवडता येतो. वजायनल वॉल्स किंवा आपल्या योनीच्या ज्या भिंती आहेत तर त्या लॅक्स असतील, म्हणजे पोस्ट डिलिव्हरी त्याच्यामधला जो टाईटनेस असतो तो थोडासा कमी झालेला असतो, किंवा काही मुलींना खूप हेवी पिरियड्स येतात तर त्यांच्यासाठी मीडियम साईज रेकमेंड केला जातो. ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही किंवा ज्या मुलींची वजायनल डिलिव्हरी झालेली नाही त्यांच्यासाठी स्मॉल साईज रेकमेंड केला जातो. आता ह्या सिलिकॉन कपचा उपयोग कसा केला जातो तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दिसते की इथे एक कप आहे, म्हणजे एक भांड्यासारखा आकार आहे आणि त्याच्या खाली हे एक देठ आहे. वेगवेगळ्या कंपनीजचे वेगवेगळे जे कप आहेत तर त्याच्यामध्ये हे देठ लांब, छोटं किंवा गोलाकार असू शकतं, ज्याचा उपयोग कपला बाहेर काढण्यासाठी आपल्याला होणार आहे. परंतु हा कप जाऊन वजायनामध्ये बसतो आणि एक व्हॅक्यूम क्रिएट करतो, जेणेकरून पिरियडच्या वेळेला येणारा जो सगळा स्त्राव आहे, सिक्रेशन्स आहेत, ब्लड आहे, ते सगळे याच्यामध्ये कलेक्ट होईल. आता या कपचे फायदे तोटे बघण्याआधी हा कप कसा इन्सर्ट करायचा हे समजून घेऊया. पिरियड कप इन्सर्ट करताना आपल्याला वेगवेगळे फोल्ड्स करता येतात. पहिला म्हणजे तुम्हाला अशा आकाराचा एक फोल्ड करता येतो. ओके, दिस इज कॉल्ड द 7 फोल्ड. 7 आकारासारखा हा दिसतो. आणि तुम्हाला जेव्हा इन्सर्ट करायचा आहे तेव्हा तुमच्या वजायनामध्ये हा वजायना असेल तर तुम्हाला अशा प्रकारे इन्सर्ट करायचा आहे. पूर्ण कप आत गेल्यानंतर तो सोडून दिला की आपोआपच तो गोलाकार घट्ट जाऊन बसतो आणि व्हॅक्यूम क्रिएट करतो. ओके, आता हे बसल्यानंतर तुम्ही कप या देठाकडून ओढून बघायचा आहे. थोडासा ओढल्यानंतर तुमच्या लक्षात येतो की कप व्यवस्थित बसलेला आहे अँड देन यू कॅन लीव्ह इट. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे सी शेप्ड फोल्ड तुम्हाला करता येतो. जसा या पद्धतीने फोल्ड केला आहे आणि मग तुम्ही तो वजायनामध्ये इन्सर्ट केलेला आहे. तिसरा प्रकारचा जो फोल्ड आहे तो अगदी छोटा, म्हणजे पुढे अगदी छोटासा असा आकार तयार होईल आणि हा फोल्ड तुम्हाला करता येईल. अशा पद्धतीने सुद्धा फोल्ड करून तुम्हाला तो टाकता येतो. आता हे सगळे फोल्ड्स केल्यानंतर हा एक लर्निंग कर्व आहे आणि तुम्हाला एकदा, दोनदा, तीनदा वापरल्यानंतर हे खूप इझिली येईल. पण मग आता हा कप बाहेर कसा काढायचा, कधी काढायचा हे सुद्धा समजून घेऊया. साधारणतः हा कप 3 ते 4 तासांनी एम्प्टी केला पाहिजे, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी, कारण त्या दिवशी हेवी फ्लो असतो. ज्या मुलींना शेवटपर्यंत हेवी फ्लो असतो त्यांना 4 ते 5 तासांनी हा कप एम्प्टी करावा लागतो. ज्यांना खूपच हेवी फ्लो असेल त्यांनी मीडियम साईजचा कप जर वापरला तर त्यांना सुद्धा 5 ते 6 तासांनी तो करता येतो. पण एक वेळेला इन्सर्ट केल्यानंतर हा कप 12 तास सुद्धा तुम्हाला वजायनामध्ये ठेवता येतो. आता हा एम्प्टी करताना कसा करायचा तर हा वजायनामध्ये पक्का बसलेला आहे, करेक्ट. असा ओढला तर निघणार नाहीये, म्हणजे तुम्हाला याचा व्हॅक्यूम जो आहे तर तो काढायला लागणार आहे. मग यासाठी तुम्ही काय करता तर वजायनामध्ये तुमचा हात इन्सर्ट करून हळूहळू हे देठ जे आहे ते गोलाकार फिरवता, जेणेकरून थोडासा व्हॅक्यूम रिलीज होईल. थोडासा कप बाहेर आल्यानंतर त्याच्या तळाशी तुम्ही या बोटाने प्रेस करता आणि फोल्ड करून त्याला बाहेर खेचून काढता. हे केल्यानंतर यातल्या सिक्रेशनसह तो कप बाहेर येतो आणि मग तुम्ही हा कप तुमच्या टॉयलेटमध्ये एम्प्टी करू शकता, स्वच्छ पाण्याने धुवू शकता आणि पुन्हा सेम फोल्ड करून वजायनामध्ये पुन्हा एकदा इन्सर्ट करू शकता. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दिस इज व्हेरी सस्टेनेबल. साधारणतः 200-250 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत आणि हा कप एकदा घेतल्यानंतर तुम्ही 5 ते 10 वर्ष वापरू शकता, बिकॉज दिस इज अ मेडिकल ग्रेड सिलिकॉन. आणि दर पिरियडच्या आधी तुम्हाला हा फक्त स्टरलाइज करायला लागतो. त्याचे स्टरलायझेशनचे कप पण मिळतात किंवा साध्या पाण्यामध्ये, पातेल्यामध्ये उकळून सुद्धा तुम्ही हा स्टरलाइज करू शकता. एकदा स्टरलाइज केल्यानंतर थ्रू आउट द पिरियड त्याला परत स्टरलाइज करायची गरज नसते. तुम्ही तो वापरा आणि पिरियड संपल्यानंतर पुन्हा एकदा गरम पाण्याने स्टरलाइज करून तुम्ही कापडी पिशवीत तो स्टोअर करून ठेवा नेक्स्ट पिरियड पर्यंत. सो अशा पद्धतीने हा कप तुम्हाला वापरायचा आहे.
मग याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ते सुद्धा समजून घेऊ. पिरियड कपचा किंवा मेन्स्ट्रुअल कपचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पिरियड कप हा तुमच्या सॅनिटरी पॅड्सने होणारा जो कचरा आहे, टॅम्पॉन्सने जो होणारा कचरा आहे, त्याचं जे प्लास्टिक पोल्युशन आहे, हे सगळं काही थांबवतं आणि दिस इज व्हेरी सस्टेनेबल. हे ब्लड जे आहे डायरेक्टली टॉयलेटमध्ये तुम्हाला टाकता येतं, हा पाण्याने स्वच्छ धुता येतो आणि तुम्ही करणारा कचरा पहिल्यांदा कमी होतो. दुसरा हेल्थ बेनिफिट म्हणजे पिरियड कप वापरायला लागल्यानंतर सॅनिटरी पॅडमुळे होणारं इचिंग, त्यामुळे होणारे रॅशेस, त्यामुळे तिथली जागा, वजायनाची जी जागा आहे तिथे होणारे वेगवेगळे इन्फेक्शन्स हे पूर्णपणे थांबतात. सिलिकॉन ग्रेड, मेडिकल ग्रेड हे सिलिकॉन असल्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला वजायनामध्ये जे जे इन्फेक्शन्स आहेत ते सुद्धा कमी व्हायला लागतात. त्याच्याच बरोबर पिरियड नंतर वजायनामध्ये जो ड्रायनेस येतो, जो टाईटनेस येतो, तर तो सुद्धा कमी होतो आणि तुम्हाला सेक्शुअल इंटरकोर्समध्ये होणारं पेन सुद्धा त्याच्यामुळे खूप प्रमाणात कमी होतं. तिथले स्त्राव सुद्धा आहेत जे रोखले जात नाहीत. तर हा सगळ्यात मोठा हेल्थ फायदा तुमच्या पिरियड कप यूज करण्यामुळे तुम्हाला मिळतो. तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये फायदेशीर ही आहे की एकदाच इन्व्हेस्टमेंट करायला लागते. तुमचे पैसे खूप मोठ्या प्रमाणात याच्यात वाचतात. की तुम्ही अगदी 1,500चा कप जरी घेतलात, की जो सगळ्यात महागडा आहे, तरी सुद्धा तो तुम्ही जवळजवळ 10 वर्ष वापरू शकता आणि त्याच्यामुळे तुमचा जो पिरियड पॅड्सवरती होणारा खर्च आहे, सॅनिटरी नॅपकिन्सवर होणारा जो खर्च आहे, तो पूर्णपणे थांबतो आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा हा मिळतो. चौथी गोष्ट आहे, कप वापरल्यानंतर तुम्ही कोणतेही कपडे वापरू शकता. तुम्ही अगदी बिकिनी सुद्धा घालू शकता, तुम्ही स्विमिंगला जाऊ शकता, तुम्ही समुद्रात जाऊ शकता, इवन इन पब्लिक प्लेसेस तुम्ही खूप कम्फर्टेबली वावरू शकता आणि पिरियड कप इन्सर्ट केल्यानंतर तुमचा पिरियड सुरू आहे याची जाणीव सुद्धा हळूहळू इतकी निघून जाते की तुम्ही पूर्ण विसरून जाता. आता हे सगळे फायदे बघितल्यानंतर आता याचे तोटे काय आहेत ते सुद्धा बघूयात. मेन्स्ट्रुअल कपचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे हा कप कसा वापरायचा, इन्सर्ट कसा करायचा, काढायचा कसा, हे थोडंसं शिकायला एखादा पिरियड म्हणजे 3 ते 4 दिवस तुम्हाला त्याच्यावरती घालवायला लागतात. एकदा तुम्ही हे शिकलात की त्यानंतर अजिबात अडचण येत नाही, परंतु पहिल्यांदा ते तुम्हाला मेसी वाटू शकतं. त्याच्यानंतर पिरियड कप जेव्हा तुम्ही बाहेर काढता तेव्हा तुमच्या हातावरती थोडंसं मेन्स्ट्रुअल ब्लड लागू शकतं. तुम्ही जर पब्लिक प्लेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये जात असाल तर तिथल्या टॉयलेटमध्ये तो एम्प्टी करताना किंवा तिथल्या टॉयलेटमध्ये तो बाहेर आणि आत इन्सर्ट करताना तुम्हाला थोडासा गोंधळ होऊ शकतो किंवा कपड्यांवर वगैरे ते पिरियड कप काढल्यानंतर एखादा डाग पडू शकतो. तर ह्याचा सगळ्यात मोठा त्रास जो आहे तो ज्या वेळेस तुम्हाला सुट्टी आहे आणि पिरियड्स आहेत तेव्हा तुम्ही ट्राय करा आणि मग तेव्हा तुम्हाला एकदा त्याची टेक्निक समजली की हे त्रास होणार नाही. दुसरा याचा तोटा म्हणजे पिरियड कप इन्सर्ट केल्यावर विसरून जायला होतं की तुमचे पिरियड्स आहेत आणि कधी कधी इव्हन 12 तासापेक्षा जास्त जर तो आतमध्ये राहिला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, पोटात दुखू शकतं किंवा पिरियड ब्लड बराच काळ तिथे राहिल्यामुळे ते दाट होतं आणि तिथे स्मेल येणं किंवा तिथे एखादं इन्फेक्शन होणं याचे चान्सेस वाढू शकतात. त्यामुळे वेळेवरती तो एम्प्टी करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लहान मुलींना किंवा व्हर्जिन मुलींना भीती वाटते. अजूनही आपल्याकडे हायमेन रिलेटेड व्हर्जिनिटी ही मानली जाते आणि ऍक्च्युली स्पीकिंग हायमेन हे खरं तर पूर्णपणे टिअर होत नाही किंवा फाटत नाही, ते नेहमीच फ्लेक्सिबल असतं. तर त्या मुली सुद्धा हा कप वापरू शकतात. पण अजूनही अनेक आया या भीतीने की व्हर्जिनिटी त्याच्याने कुठे हॅम्पर होईल यासाठी हे पिरियड कप मुलींना देत नाहीत. खरं तर हे पूर्णपणे सायकोलॉजिकल किंवा कल्चरल रिझन आहे, परंतु अजूनही अनमॅरिड मुलींमध्ये कप वापरण्याचं प्रमाण खूप कमी आहे. इवन मॅरिड मुलींमध्ये सुद्धा हे प्रमाण बरेच अजूनही कमी आहे. भीती वाटते. तर पिरियड कपची भीती वाटण्यासारखं काहीच नाहीये. जस्ट देअर इज अ लर्निंग कर्व. तुम्हाला काही दिवस हा वापरून बघायला लागतो आणि हळूहळू लक्षात येतं की हा कसा वापरायचा आहे. त्यामुळे 1 किंवा 2 पिरियड्समध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित ट्रेन होऊन जाता. चौथी गोष्ट म्हणजे अजूनही स्टरलायझेशनसाठी आपण किचन मधली भांडी किंवा पातेली हे वापरायला धजावत नाही. तर त्याच्यावरचं सोल्युशन म्हणजे आता या कप बरोबरच त्याचा स्टरलायझेशन कप पण मिळतो. तो कप डायरेक्टली गरम पाणी घालून तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये किंवा उकळतं पाणी घालून 5 ते 7 मिनिटं ठेवल्यानंतर याचं स्टरलायझेशन होतं. त्यामुळे तोही प्रॉब्लेम आता या कंपनीजने सॉल्व्ह केलाय. हा कप स्टोअर करताना व्यवस्थितरित्या स्टोअर करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती कुठलेही धूळ
मायक्रोब्स येणार नाहीत आणि बिफोर एव्हरी पिरियड तुम्हाला हा स्टरलाइज करायचा आहे. म्हणजे तुमचे पिरियड स्टार्ट झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटात याचं स्टरलायझेशन होतं आणि स्टरलाइज केल्याशिवाय मात्र तो तुम्हाला वापरायचा नाहीये, कारण तो तुमच्या वजायनामध्ये खूप काळापर्यंत राहणार आहे. सो हे काही प्रोज आणि कॉन्स आहेत. आय होप तुम्हाला पिरियड कप बद्दल चांगली माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला असेच व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिरियड कप बद्दल तुमची काय मतं आहेत, तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये लिहून मला कळवा. आणि तुम्ही आतापर्यंत पिरियड कप वापरला आहेत का, तुमचे अनुभव कसे होते हे सुद्धा कळवा. थँक्यू.